नमस्कार. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाने आपल्या पक्षाची कामगिरी चांगल्या पद्धतीनं केली. आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना या पक्षाची कामगिरी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं राहिली याविषयीची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे शिवसेना या पक्षाची कामगिरी चांगल्या पद्धतीची राहिली. यांचे 15 उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभे होते आणि या 15पैकी 8 जे उमेदवार होते हे निवडणुकीमध्ये हरले. यांचे 7 उमेदवार जे होते हे 7 उमेदवार एकनाथ शिंदे शिवसेना या पक्षाचे निवडून आले. कामगिरी ही चांगली होती, कामगिरी समाधानकारक होती. स्ट्राईक रेट या चांगल्या पद्धतीनं होता, परंतु यांचा जो आनंद आहे यांच्या गटामध्ये हा आनंद दिसत नाही आहे. यांना तो आनंद का साजरा करता येत नाही याचं मंथन होणं अतिशय आवश्यक आहे. कारण ज्या ठिकाणी आपल्याला यश मिळते, ज्या निवडणुकीमध्येच आपले उमेदवार चांगल्या पद्धतीनं निवडून येतात, ज्या पद्धतीनं आपला स्ट्राईक रेट चांगला राहतो, पण तरीसुद्धा आपल्याला आनंद होत नाही. कारण त्या ठिकाणी तशा पद्धतीचं वातावरण एक तयार झालेलं असते, तशा पद्धतीची वातावरण निर्मिती तयार झालेली असते. कारण आपल्याला माहीतच आहे 2 वर्षाच्या अगोदरमध्ये शिवसेना या पक्षामध्ये बंड झालं. 40 आमदार आणि 13 खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत निघून गेले. सर्व पक्ष जो होता ओस पडला. 1966ला या पक्षाची स्थापना झाली. कोणत्याही कारणानं का असेना जे बंड झालं, एक नवीन विचारधारा सुरू झाली, एक नवीन नेतृत्व तयार झालं. ते म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या रूपानं लोकांनी त्यांचा विचार स्वीकारला, त्यांचं व्यक्तिमत्व स्वीकारलं आणि 40 आमदार आणि 13 खासदार निवडून आलेले आमदार मधातूनच एखाद्या पक्षाला सोडून जातात. ही शिवसेनेसाठी मोठ्या स्वरूपाची एक खंत होती, मोठ्या स्वरूपाची दुःखदकारक उद्धव ठाकरेसाठी एक गोष्ट होती. पण तरीसुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासोबत लोक निघून गेले. बंड झाल्यानंतर शिवसेनेमध्ये पहिलीच निवडणूक 2024 लोकसभेची लागली. लोक कोणाला स्वीकारतील हे कोणालाच माहीत नव्हतं. उद्धव ठाकरेच्या गटाला स्वीकारतील की एकनाथ शिंदेच्या गटाला स्वीकारतील, कारण कोणत्या स्वरूपाची टेस्ट झाली नाही, कोणत्या स्वरूपाची मॅच झाली नाही, कोणत्या स्वरूपाची निवडणूक झाली नाही. मग त्यामुळं लोकसभेची निवडणूक 2024ची ही अत्यंत महत्त्वाची होती. हे देखील पाहणं अतिशय आवश्यक आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी 8 खासदार जे होते आणि 7 निवडून आलेले आमदार असे एकूण 15 खासदारांना निवडणुकीच्या तिकिटा दिलेल्या होत्या. त्याच्यापैकी 8 खासदार त्यांचे पराभूत झाले आणि 7 खासदार जे होते हे या निवडणुकीमध्ये निवडून आले. हे देखील लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. या 7 खासदार जे निवडून आले याच्यापैकी जे खासदार जे होते हे बुलढाण्याचे खासदार निवडून आले, प्रतापराव जाधव निवडून आले. त्याच्यानंतर औरंगाबादचे जे खासदार होते संदीपान भुमरे हे निवडून आले. त्याच्यानंतर मावळचे खासदार होते श्रीरंग बारणे हे निवडून आले. हे 3 खासदार निवडून आले. त्याच्यानंतर हातकणंगलेचे खासदार निवडून आले. 4थे खासदार धैर्यशील माने हे त्यांच्यासोबत गेलेले होते, हे 4थ्या क्रमांकाचे खासदार होते. त्याच्यानंतर 5वे जे खासदार जे होते हे मुंबईचे खासदार होते, रवींद्र वायकर हे निवडून आले. 6वे खासदार आणि 7वे खासदार हे जे 2 खासदार यांच्या बालेकिल्ल्यातील होते, एक ठाण्यातले खासदार होते आणि एक कल्याणचे खासदार होते. कल्याणचे खासदार म्हणजे त्यांचा मुलगाच होता श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार जे होते हे चांगल्या मताधिक्यानं निवडून आले. हे 2 लाख मताधिक्यानं निवडून आले. हे होते नरेश म्हस्के. असे 7 खासदार शिंदे साहेबांचे निवडून आले. आता हे निवडून आलेल्या खासदारांमध्ये तर नक्कीच आनंदाचं वातावरण पाहिजे, किंबहुना एकनाथ शिंदेच्या पक्षामध्येच वातावरण आनंदाचं पाहिजे होतं. कारण 7 खासदार निवडून आले. एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलमध्ये आपल्याला 0 संख्या असूनही आपले 7 खासदार निवडून आले. हे चांगली कामगिरी होती लोकसभेच्या निवडणुकीतील. परंतु या 7 खासदारापैकी 4 खासदार जे होते यांना कोणाचा आशीर्वाद लाभला हे सर्वांनाच माहीत आहे. शिंदे साहेबांनाही माहीत आहे, त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनाही माहीत आहे. ते निवडून आलेले जे लोक आहे 40 आमदार आणि सोबत गेलेले जे 40 आमदार आणि 13 खासदारांना सुद्धा माहीत आहे या 7 पैकी 4 खासदार आपले कोणत्या पद्धतीने निवडून आलेले आहे.
त्याच्यापैकी जे प्रतापराव जाधव जे होते, जे बुलढाण्याचे जे खासदार होते, यांनी जो पराभव जो केला या ठिकाणी नरेंद्र खेडेकरांचा म्हणजे उद्धव ठाकरेच्या पक्षाचा जो उमेदवार होता यांचा पराभव केला. त्या ठिकाणी प्रतापराव जाधवांना जो आशीर्वाद लाभला तो त्या ठिकाणचे जे अपक्ष उमेदवार जे होते रविकांत तुपकर त्यांना त्या ठिकाणी आशीर्वाद लाभला, कारण ते अपक्ष उमेदवार होते. त्यांनी 2.5 लाख मतं बुलढाणा या मतदारसंघामध्ये घेतलेले. त्याच्यानंतर त्याच्यासोबतच एक मगर नावाचे अपक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे त्या ठिकाणी बुलढाण्याला एक उमेदवार होते, त्यांनी 98,000 मतं घेतले. या 98,000 मतं मगर नावाच्या उमेदवारांना घेतलेले आणि 2.5 लाख मतं जी घेतलेली होती रविकांत तुपकरांनी, या दोघांचा आशीर्वाद प्रतापराव जाधवांना बुलढाणा या ठिकाणी लाभला. म्हणून प्रतापराव जाधवांचा जो विजय होता हा फक्त 30,000 मतांनी विजय झाला. 30,000 मतं त्यांना जर कमी पडले असते तर त्या ठिकाणी एकनाथ शिंदेचा खासदार निवडून आला नसता. त्याच्यामुळं हे मताधिक्य कमी स्वरूपाचं आहे. म्हणून यांचा उमेदवार निवडून येऊनही यांना कोणत्या स्वरूपाचा आनंद झालेला नाही हे लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. दुसरा त्यांना आशीर्वाद लाभला शिंदे गटाला. पुढचा आशीर्वाद लाभला तर त्या ठिकाणचा औरंगाबादला आशीर्वाद दिला त्यांनी. MIMचे जे खासदार होते त्या ठिकाणचे MIMचे खासदार जे होते इम्तियाज जलील यांनी एकनाथ शिंदेंना आशीर्वाद दिला. त्याच्यामुळं उद्धव ठाकरे गटाचे जे होते त्या ठिकाणचे जे खासदार जे होते चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. त्या ठिकाणी इम्तियाज जलील जे होते हे 2 नंबरला राहिले. त्यांनी 3.5 लाख मतं त्या ठिकाणी घेतले आणि त्या ठिकाणचा जो होता संदीपान भुमरेचा जो विजय होता हा सुकर केला. तिथल्या विजयाचं गणित असं होतं की संदीपान भुमरे तिथले पालकमंत्री होते औरंगाबाद जिल्ह्याचे. पालकमंत्री जेव्हा खासदारकीच्या निवडणुकीमध्ये उभा असतो तेव्हा त्या निवडणुकीवर मोठ्या स्वरूपाचा परिणाम होत असतो. त्याच्यामुळं संदीपान भुमरेचा विजय झाला, परंतु त्या विजयासाठी जे कारणं जबाबदार होती हे पूर्ण शिवसेना एकनाथ शिंदे गटाला माहीत आहे. त्याच्यामुळं तिथंही थोडीशी त्यांची आपत झालेली आहे विजय उत्सव साजरा करताना. त्या ठिकाणी त्यांचा त्या स्वरूपाचा विजय झाला, प्रसंगानुरूप विजय झाला, हे देखील पाहणं अतिशय आवश्यक आहे. तिसरा खासदार जो त्यांचा निवडून आलेला आहे, जे आपण 4 खासदार जे मोजत आहे त्यांचे, यांचा जो तिसरा खासदार जो आहे तो हातकणंगलेचा खासदार आहे, जो निवडून आलेला आहे, जो त्यांच्या समवेत निघून गेलेले होते 13 खासदारामधले. त्यांचा जो खासदार होता तिसरा खासदार हा धैर्यशील माने नावाचा. त्या ठिकाणी तिरंगी लढत झाली. त्या ठिकाणी त्यांना जो आशीर्वाद मिळाला हा राजीव शेट्टींचा आशीर्वाद मिळाला. त्या ठिकाणी जे सत्यजित पाटील जे होते, जे उद्धव ठाकरे गटात जे होते 2 नंबरचे त्या ठिकाणी उमेदवार राहिले. 2 ठिकाणचा 2 क्रमांकाचा आणि त्या ठिकाणी तिरंगी लढत झाली. त्या ठिकाणी राजू शेट्टी होते. त्या ठिकाणी कोणीही अंदाज केला नव्हता की त्या ठिकाणी धैर्यशील माने निवडून येणार. त्या ठिकाणी सत्यजित पाटलाची मोठ्या स्वरूपाचा अंदाज व्यक्त केला जात होता, परंतु त्या ठिकाणी 13,000 मतांनी फक्त धैर्यशील मानेचा विजय झाला. हातकणंगले या ठिकाणी हा तिसरा खासदार होता एकनाथ शिंदे गटाचा, फक्त 13,000 मतांनी निवडून आलेला. चौथा खासदार आता एकनाथ शिंदे साहेबाचा फक्त 48 मतांनीच निवडून आला. त्या ठिकाणी जे उत्तर पश्चिम मुंबई त्या ठिकाणी अमोल कीर्तीकरांचा विजय सुरुवातीला डिक्लेअर केलेला होता. अमोल कीर्तीकरांना 2,000 मतांनी विजयी सुद्धा घोषित केलेलं होतं, परंतु ते रवींद्र वायकर जे होते शिंदे गटाचे खासदार, जे निवडणुकीमध्ये हरले होते, त्यांनी फेरमतमोजणीची मागणी त्या ठिकाणी केली. फेरमतमोजणीची मागणी त्या ठिकाणी केली आणि 48 मतं अमोल कीर्तीकरांना कमी पडली. रवींद्र वायकर फक्त 48 मतांनी निवडून आले. एक उत्तर पश्चिम मुंबईमधून रवींद्र वायकर, त्याच्यानंतर संदीपान भुमरे औरंगाबादमधून निवडून, त्याच्यानंतर धैर्यशील माने हातकणंगलेमधून निवडून आले आणि प्रतापराव जाधव निवडून आले. हे 4 खासदार जे निवडून आले हे अख्ख्या पूर्ण शिवसेनेला माहीत आहे, एकनाथ शिंदेला माहीत आहे की हे 4 खासदार आपले कशा पद्धतीनं निवडून आले. एकनाथ शिंदेचे जे 7 खासदार होते, उरलेले जे 3 खासदार जे होते यांचं मताधिक्य चांगल्या पद्धतीनं आहे. हे चांगल्या मतांनी निवडून आले त्या ठिकाणची. एक त्या ठिकाणी मावळचे खासदार जे होते, उद्धव ठाकरेंचा जो उमेदवारांचा जो पराभव झाला होता त्या ठिकाणी श्रीरंग बारणे हे त्या ठिकाणी निवडून आले. शिंदे गटाचे खासदार निवडून आले. त्या ठिकाणी त्यांनी संजोग वागेरे नावाचे उद्धव ठाकरेचे जे खासदार म्हणजे उमेदवार होते त्यांचा पराभव केला. 1 लाख मतांनी त्यांचा पराभव केलेला होता. त्या ठिकाणी 1 लाख मतांनी श्रीरंग बारणे विजयी झाले. हा त्यांचा त्यांची चांगली कामगिरी होती. 1 लाख मतांनी ते त्या ठिकाणी विजयी झाले. मावळ या लोकसभा मतदारसंघामध्ये
त्याच्यानंतर त्यांचा जे बालेकिल्ल्यामधले 2 विजयी होते त्या ठिकाणी राजन विचारेचा ठाण्यामध्ये पराभव केला. नरेश म्हस्के यांनी 2 लाख मतांनी त्या ठिकाणी पराभव केला आणि त्या ठिकाणी नरेश म्हस्के यांनी राजन विचारेंचा पराभव केल्यानंतर त्या ठिकाणी शिंदे गटाला एक विजय मिळवून दिला. त्याच्यानंतर त्यांचा जो विजय होता हा कल्याणचा विजय होता. स्वतःचे जे पुत्र होते त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी डमी स्वरूपाचा उमेदवार दिला असा त्यांच्यावर आरोप केला जाते. किंवा एक साधा उमेदवार होता, अपरिचित स्वरूपाचा उमेदवार होता. वैशालीताई दरेकर यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिल्या कारणानं एकनाथ शिंदेचा जो मार्ग होता काही प्रमाणामध्ये सुकर झाला आणि एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदेचा जो विजय होता हा सुकर झाला. एकनाथ शिंदे त्या ठिकाणी 2 लाख मतांनी निवडून आले. ही जी कामगिरी होती हे एकनाथ शिंदे शिवसेनेची चांगल्या पद्धतीची कामगिरी होती. त्या ठिकाणचे हे जे 7 खासदार जे निवडून आले याच्यापैकी 4 खासदारांना आशीर्वाद लाभला आणि 3 खासदार जे होते हे 3 खासदारांची कामगिरी चांगली राहिली. त्याच्यापैकी राजन विचारेंचा पराभव करून नरेश म्हस्के ठाणेमधून निवडून आले. त्याच्यानंतर कल्याणमधून श्रीकांत शिंदे 2 लाख मतांनी निवडून आले आणि मावळमधून श्रीरंग बारणे हे 1 लाख मतांनी निवडून आले. हे 3 खासदार जे होते या 3 खासदारांची एकनाथ शिंदे गटातर्फे चांगली कामगिरी आहे. आणि 4 खासदार जे होते हे जे 4 खासदार जे होते बुलढाण्याचे प्रतापराव जाधव जे होते 30,000 मतांनी निवडून आले. त्याच्यानंतर त्या ठिकाणी हातकणंगलेचे खासदार जे होते 13,000 मतांनी निवडून आले. त्याच्यानंतर 48 मतांनी रवींद्र वाईकर निवडून आले आणि संदीपान भुमरे हे इम्तियाज जलील नावाच्या उमेदवारांचा त्यांना आशीर्वाद मिळाला म्हणून ते निवडून आले. हे जे 7 खासदार एकनाथ शिंदे साहेबांचे निवडून आले हे 7 खासदार ते त्या प्रसंगानुरूप निवडून आले. हे निवडून आले तरी पण आनंद मात्र त्यांना कोणत्या स्वरूपात झालेला नाही. त्यांना माहीत आहे आपण कशा पद्धतीनं निवडून आलेलो आहोत. तर पराभूत झालेले जे 8 खासदार जे होते हे दिग्गजच होते परंतु लोकांनी त्यांना स्वीकारलेलं नाही. लोकांनी त्यांना सपशेल घरी बसवलं. लोकांनी एकनाथ शिंदेच्या गटाला सपशेल नाकारलं कारण फक्त 7च खासदार त्यांचे निवडून आले. 8 खासदारांना त्यांनी घरी बसवलं. त्याच्यापैकी खासदार जे होते हे शिर्डीचे खासदार निवडणूक हरले. त्या ठिकाणी सदाशिवराव लोखंडेचा शिर्डीमध्ये पराभव झाला. त्यांचा पराभव जो केला त्या भाऊसाहेब वाघचौरे जे उद्धव ठाकरे गटाचे कडून निवडून आलेले त्या ठिकाणी शिर्डीला. त्याच्यानंतर त्यांचा कोल्हापूर या ठिकाणी पराभव झाला. जे संजय मांडलिक जे निवडून आलेले होते संजय मांडलिकांनी त्यांचा पराभव त्या ठिकाणी महाराजांनी त्यांचा पराभव केला. त्या ठिकाणी मोठ्या 1,62,000 मतांनी पराभव झाला. त्या ठिकाणी महाराजांनी त्यांचा पराभव केला त्या ठिकाणी कोल्हापूरला. त्याच्यानंतर त्याचे मुंबई या ठिकाणी 2 पराभव झाले एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसेनेचे. त्या ठिकाणी राहुल शेवाळे निवडून येणारा उमेदवार त्यांचा त्या ठिकाणी हरला. त्यानंतर त्या ठिकाणी यामिनी जाधवांचा पराभव झाला. म्हणजे यामिनी जाधव, राहुल शेवाळे, संजय मांडलिक आणि सदाशिवराव लोखंडे हे 4 खासदार. त्याच्यानंतर त्यांचा राजीव पारवेचा पराभव झाला रामटेकमधून. शिवसेने त्या कृपाल तुमाने यांची तिकीट कापलेली होती त्या ठिकाणची. त्याच्यानंतर संजय देशमुख यांचा विजय राजश्री पाटलांचा पराभव केला. 94,000 मतदारांनी त्यांचा पराभव केला. वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघामध्ये या 4 वेळेच्या खासदार होत्या, 4 टर्मच्या खासदार होत्या. त्यांना आपलं तिकीट कसं कापलं गेलं फक्त एक सर्वे झाला म्हणून त्यांचं तिकीट कापलं गेलं. फक्त एवढंच त्यांचं एक कारण सांगू शकतात त्या. त्याच्यानंतर हिंगोलीचा पराभव झाला. कोहाडीकरांचा पराभव केला. नागेश पाटील आष्टीकरांनी पराभव केला. त्याच्यानंतर राजाभाऊ वाजेंनी त्यांचा नाशिकला पराभव केला. हेमंत गोडसेचा पराभव 1,62,000 मतांनी त्या ठिकाणी पराभव झाला. हे जे पराभव जे होते ना जे 8 उमेदवार जे होते शिंदे गटाचे हे घरी बसले. त्याच्यापैकी आपण जे नावं पाहिले याच्यामध्ये राजीव पारवे रामटेकमधून पराभव झाला. श्यामकुमार वर्वे काँग्रेसच्या उमेदवारांना त्यांचा पराभव केला. 76,000 मतांनी त्यांचा पराभव झाला. नंबर 2 राजश्री पाटील 94,000 मतांनी पराभव झाला. वाशिम यवतमाळ मतदारसंघामध्ये संजय देशमुख उद्धव ठाकरेच्या उमेदवारांना त्यांचा पराभव केला. त्याच्यानंतर हिंगोलीचा पराभव झाला. त्या ठिकाणी कोहाडीकर नावाच्या उमेदवाराचा पराभव केला. त्या ठिकाणी उद्धव ठाकरेच्या उमेदवारांनी त्यांना धोबी पछाड त्या ठिकाणी दिलं.
हे झाले 3 पराभव त्या ठिकाणी. चौथा पराभव जो झाला होता मोठ्या फरकानं झाला. हेमंत गोडसेचा पराभव नाशिकला या ठिकाणी झाला. हा चौथा पराभव झालेला उमेदवार होता. त्याच्यानंतर त्या ठिकाणी मुंबईचे 2 पराभव होते. राहुल शेवाळेचा पराभव झाला. त्याच्यानंतर यामिनी जाधवाचा पराभव झाला. हे 6 पराभव झाले. त्याच्यानंतर 2 पराभव त्यांचे शिल्लक राहिले होते, तेही सुद्धा महत्त्वाचे आहे. 50,000 मतांनी पराभव झालेला आहे. त्या ठिकाणी शिर्डीला सदाशिवराव लोखंडे यांचा भाऊसाहेब वाकचौरे यांनी पराभव केला शिंदे गटाच्या उमेदवाराचा 50,000 मतांनी. हा 7वा पराभव होता शिंदे साहेबांच्या गटाचा. आणि 8वा पराभव जो झालेला होता, जो महाराजांनी केला कोल्हापूरमध्ये 8वा पराभव केला संजय मांडलिकांचा. हे 8 पराभव जे झालेले होते, हे 8 पराभव अनपेक्षितपणे झालेले होते असं त्या उमेदवारांना वाटत होतं. कारण सर्व वातावरण यांच्या बाजूनं होतं, प्रशासकीय यंत्रणा यांच्या बाजूची होती. पूर्ण महाराष्ट्रामध्ये अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये खूप सारे दौरे केले, खूप सारे त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाच्या प्रचार सभा घेतल्या, खूप सारे रोड शो केले. याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जो परिणाम आहे या उमेदवारांच्या मतदारसंघावर होत असतो. परंतु हे जे खासदारांचे जे पराभव झाले, 8 खासदारांचे पराभव झाले, हे 8 खासदारांचे पराभव अशा पद्धतीनं झाले, याचं फक्त एकच कारण होतं की त्यांनी उद्धव ठाकरेला सोडलं आणि ते एकनाथ शिंदे साहेबांच्या गटामध्ये समाविष्ट झाले. कारण एवढी सारी प्रशासकीय यंत्रणा आहे, एवढी सारी आपण स्टेशनरी वापरू शकतो. आपला जो प्रमुख आहे हा या राज्याचा मुख्यमंत्री आहे. या जगातला सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आपल्यासोबत आहे. एवढंही करून मतं कमी पडणार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आपल्यासोबत आहे. यांचं पराभूत होण्याचं कोणत्या स्वरूपाचं कारण नव्हतं. परंतु लोकशाहीमध्ये मतदार हा राजा असतो, लोक हे राजे असतात लोकशाहीमधले. आणि लोकांनी जर सपशेल नाकारलं तर तुम्हाला पराभवाची धूळ चाकल्याशिवाय कोणत्या स्वरूपाचा पर्याय नसते. हे देखील लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. एवढं सर्व वातावरण आपल्यासोबत आहे, प्रशासकीय यंत्रणा आपल्यासोबत आहे, प्रचार यंत्रणा आपल्यासोबत आहे. 2-2, 3-3 पक्ष, सगळ्यात मोठे पक्ष, सत्ताधारी पक्ष राज्यातले आणि देशातले आपल्यासोबत असताना या ठिकाणी या 8 लोकांना पराभवाचं कारण समजलं, म्हणून विजय मिळून देखील सुद्धा या 8 लोकांना आपला जो पराभव आहे या आपले 7 उमेदवार निवडून आले, आपण 8 लोक पराभूत झालो. यांचं कारण त्यांना चांगल्या पद्धतीनं माहीत झालं. हे त्यांना सर्व कारण जे होतं हे त्यांना कळालं की आपण एकनाथ शिंदेच्या सोबत गेलो, यांचं व्यक्तिमत्व स्वीकारलं, आपल्या कोणत्या स्वरूपाचा फायदा झाला नाही, आपल्याला जसं वाटत होतं तसं कोणत्या स्वरूपाचं घडलेलं नाही. म्हणून आपण उद्धव ठाकरे साहेबांना सोडलं, ही आपली मोठी चुकी झाली हे त्यांना माहीत झालेलं आहे. म्हणून ते आपल्या गटांच्या आपल्या सहकाऱ्यांना ते निवडून येऊन सुद्धा आनंद व्यक्त करत नाही आहे. हे पाहणं देखील अतिशय आवश्यक आहे. आपले सहकारी निवडून आले, आपल्या पक्षाला चांगलं यश भेटलं, परंतु आपलं भविष्य अंधार आहे ना. आपण आज निवडणुकीमध्ये हरलो ना, आपल्याला निवडणुकीमध्ये कोणत्या स्वरूपाचं लोकांनी स्वीकारलं नाही. हे सर्व त्या 40 आमदारांना आणि 13 खासदारांना सुद्धा माहीत आहे की येणारी जी विधानसभाची निवडणूक आहे, लोकसभेमध्ये आपली जी परिस्थिती निर्माण झाली तशीच परिस्थिती जी आहे, तशीच परिस्थिती आपल्याला विधानसभेमध्ये पाहावयास मिळणार हे त्यांना माहीत आहे. परंतु एवढा चांगला स्ट्राईक रेट असून सुद्धा शिंदे गटामधच्या कार्यकर्त्यांची, आमदारांची, खासदारांची जे वाळू आहे पायाखालची हे सरकलेली आहे. चलबिचलीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते अस्वस्थ झालेले आहे. कारण आपलं समोरचं जे भविष्य आहे हे धोक्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणचं आपल्याला समोरचं भविष्य आपल्याला दिसते. त्या ठिकाणी माणसाला कोणत्या स्वरूपाची झोप येत नाही, त्या ठिकाणी आपल्याला चुळबुळ झाल्याशिवाय राहत नाही. हे पाहणं देखील अतिशय आवश्यक आहे. कारण जेव्हा 13 खासदार हे एकनाथ शिंदे साहेबांसोबत आले असतील तेव्हा त्यांच्या काहीतरी अपेक्षा असेल ना की आपलं राजकीय करिअर चांगलं घडल, आपण निवडणुकीमध्ये जिंकून येऊ, आपल्याला चांगल्या पद्धतीचा निधी भेटल, आपण आपल्या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करू, आपल्याला चांगल्या पद्धतीचं मंत्रिपद भेटेल, अशी काही ना काही अपेक्षा असेल ना. परंतु या 13 खासदारापैकी फक्त 4च खासदारांना ते रिपीट करू शकले आणि 9 खासदार ज्यांचे घरी बसलेले आहे हे म्हणजे विजयी झालेले जे खासदार आणि पराभूत झालेले खासदार याच्यापेक्षाही ज्या 9 खासदारांना दुःख झालं असेल ना,
ते सत्तामध्ये निवडून येणार होते ना, ते सर्वचे सर्व दिग्गज लोक होते ना, जे फक्त एकाच कारणावरून ठाकरे साहेबांना सोडून गेले. त्यांनी फक्त एक विचार मांडला या एकनाथ शिंदे यांनी की आपल्याला पक्ष सोडून जायचा आहे, आणि यांनी आपले बॅगा उचलल्या आणि हे डायरेक्ट गुवाहाटी गेले, सुरत गेले, गुवाहाटी गेले, गोवा निघून गेले ना. यांनी तिकडे कामाख्या देवीच्या आशीर्वादासाठी गेले ना. परंतु यांना जे लोकांनी जे कोणत्या यांचे जे 9 खासदार जे होते हे घरी बसले, यांचं पूर्णचे पूर्ण जे अंदाज होते हे पूर्णचे पूर्ण चुकले ना. यांना काय भेटलं? तर आपल्याला काहीच भेटलं नाही हे त्यांना माहीत झालं ना चांगल्या पद्धतीनं. फक्त नेमक्याच लोकांना फक्त तिकीट भेटले ना. परंतु त्याचा जो समीकरण जे आहे, त्याचा जो सारांश आहे, ते हा असाच निघते ना की 9 खासदार घरी बसले. या 9 खासदारांचं भविष्य अंधारामध्ये आहे. आपण कशासाठी एवढा हट्टहास केला? आपण कशासाठी एकनाथ शिंदे साहेबांजवळ गेलो? कारण या सर्व दिग्गज लोकांना घरी बसवण्याचं काम या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी केलं, शिवसेना या पक्षानं केलं. एक तात्पुरत्या स्वरूपाचे काही लोकांना तर तिकीटही दिले नाही, काही लोकांना परीक्षा न देताही नापास करून टाकलं. कारण सांगण्यात आले की तुमच्या मतदारसंघामध्ये सर्वे झाला, एखाद्या सर्वेवरून एखाद्या राजकीय पक्षांच्या सारांशावरून आपल्याला घरी बसवलं. ही खंत या 9 खासदारांमध्ये मोठ्या स्वरूपाचं आहे की जे मोठा त्याग करून आपला परंपरागत जो ज्याच्यामध्ये आपला जन्म झाला, ज्या पक्षामध्ये आपलं राजकीय करिअर झालं, आणि या राजकीय करिअर सोडून या नेतृत्व सोडून आपण दुसऱ्या एका तात्पुरत्या स्वरूपाच्या नेतृत्वामागं गेलो. त्याच्यामुळे या लोकांना आपली चूक समजली. त्याच्यामध्ये सर्व जे लोक होते हे सगळे दिग्गज स्वरूपाचे लोक होते. 2-3 टर्मचे खासदार होते. भावना गवळी तर वाशिम यवतमाळच्या ज्या खासदार होत्या, या 4 टर्मच्या खासदार होत्या. कोणत्या स्वरूपाचं कारण नव्हतं, त्याची तिकीट कापल्या गेली. त्या ठिकाणी राजश्री पाटीलांना तिकीट देण्यात आली. कृपाल तुमाने त्या ठिकाणी त्यांचा गट होता शिवसेनेचा रामटेकचा, त्यांना घरी बसवल्या गेलं. त्या ठिकाणी हिंगोलीचे जे खासदार होते हेमंत पाटील यांना घरी बसवल्या गेलं. त्या ठिकाणी जे हेमंत गोडसे जे होते हे निवडणुकीमध्ये हरले, फक्त सोडून गेले याच्यामुळे हरले. गजानन कीर्तीकरांना त्या ठिकाणी घरी बसवलं गेलं. त्या ठिकाणी राहुल शेवाळे घरी बसले. त्या ठिकाणी सदाशिवराव लोखंडे घरी बसले शिर्डीमधून. संजय मंडलिक निवडणुकीमध्ये हरले. महाराजांनी त्यांना हरवलं कोल्हापूरमध्ये. शाहू महाराजांनी त्यांना हरवलं निवडणुकीत, धोबी पछाड देऊन टाकला. त्याच्यानंतर राजेंद्र गावित जे होते हे घरी बसले. म्हणजे राजेंद्र गावित यांना कोणती तरी अपेक्षा असेल ना. हे जे 9 खासदार जे घरी बसले याच्यामध्ये फक्त नेमक्याच लोकांना तिकीट भेटली. परंतु ज्या लोकांना तिकीट भेटली त्यांनाही आपली चूक समजली की आपण एकनाथ शिंदेसोबत विनाकारण गेलो, उद्धव ठाकरेंना सोडून गेलो म्हणून लोकांनी आपला पराभव केला. आणि ज्या लोकांना तिकीटच भेटली नाही ते लोक सुद्धा घरी बसलेले आहे. आता या 9 लोकांचं पुनर्वसन कसं होणार? या 9 लोकांना कोणती वचनं दिली असणार? या 9 लोकांना खासदारकीमध्ये 9चे 9 लोक फक्त एकनाथ शिंदेचे जाणार नाही. या 9 लोकांना विधान परिषदही देऊ शकत नाही एकनाथ शिंदे साहेब. खरं तर एकनाथ शिंदेचं जे महत्त्व जे आहे हे युतीमधलं संपलेलं आहे. हे 40 आमदार आणि त्या 13 खासदारांना समजलेलं आहे आपलं जे नेतृत्व आहे हे अपभ्रंश झालेलं आहे. आपण विनाकारण मोठी चूक केलेली आहे. या माणसासोबत या निवडणुकीमध्ये आपण निघून गेलो. त्याच्यामुळं ह्या 9 खासदारांचं पुनर्वसन कसं होणार हे पाहणं देखील अतिशय आवश्यक आहे. कारण 9 लोक म्हणजे खूप झाले. या 9 लोकांचं विधान परिषद आणि राज्यसभेमध्ये पुनर्वसन करणं शक्य नाही हे यांना माहीत आहे. आणि जे 40 आमदार जे आहे, जे विधानसभेमध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे, जे 40 आमदार जे होते हे सध्याचे आमदार आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला तिकीट भेटणार की नाही भेटणार, आणि तिकीट भेटली तर आपण निवडून येणार की नाही येणार, हा प्रश्न एकनाथ शिंदेच्या आमदारामध्ये मोठ्या स्वरूपाची अस्वस्थता निर्माण करणारा आहे. कारण यांचा जे खासदार जे आहे ना पराभूत झाले 8 खासदार, हे पराभूत होण्याचं कारण हे तर होतंच, इमानदारी एक कारण होतं. त्यांच्यावर लागलेला जो गद्दार हा शिक्का जो होता हे तर होतच होतं. पण या महायुतीमध्ये मतपरिवर्तनाचा मुद्दा मोठ्या स्वरूपाचा आहे. यांचे मतं जे आहे ना हे परावर्तित नाही होऊन राहिले.
हे जे राष्ट्रवादी अजित पवार गटांचे मतं एकनाथ शिंदेच्या पक्षाला पडत नाही आहे. एकनाथ शिंदेचे मतं जे आहे हे अजित पवार गटाला पडत नाही आहे. भारतीय जनता पक्षाचे मतं पडत नाही आहे एकमेकांना. कारण ह्या तिघांची जी युती आहे ना, अनैसर्गिक स्वरूपाची युती आहे. आणि कोणत्या तरी एका काळामध्ये या तीनही पक्षांनी एकमेकांवर टीका केलेली आहे. लोकांनी यांना सपशेल नाकारलेलं आहे. अगोदर तुम्ही टीका केल्यानंतर या निवडणुकीमध्ये आम्हाला मतं कशा स्वरूपाचे मागता, म्हणून एवढी सारी प्रशासकीय यंत्रणा असून सुद्धा आपल्या खासदारांचा पराभव झाला. ही गोष्ट एकनाथ शिंदेच्या गटामध्ये वाऱ्यासारखी पसरलेली आहे. एकनाथ शिंदेमध्ये जेवढे कोणते कार्यकर्ते असतील, जेवढे कोणते त्यांचे प्राथमिक स्वरूपाचे मतदार असतील, जेवढे कोणते आमदार असतील, जेवढे कोणते खासदार असतील, त्यांना आपलं जे स्टेटस आहे, लोकांमधलं जे स्टेटस आहे हे पूर्ण समजलेलं आहे. त्याच्यामुळं ते आपल्या विजयाचं जे चिंतन पेक्षा भविष्यकाळातला पराभवामधली जी चिंता आहे ते मोठ्या स्वरूपाची करत आहे. कारण याच्यापेक्षा काय करणार आहे. एवढे सारे रोड शो होणार नाही आहे भविष्यकाळामध्ये. एवढे सारे तुम्हाला प्रचारसभा होणार नाही आहे. आपण सत्तेवर असणार काय आणि नसणार, आपण विधानसभेच्या वेळी सत्तेवर पण राहणार नाही आहे. जशी आपल्याला लोकसभेला एवढी प्रशासकीय यंत्रणा हाताळायला भेटली, जेवढा पोलीस फोर्स आपल्याला हाताळायला भेटला, जेवढे आपल्याला त्या ठिकाणी प्रचार करायला भेटला, तेवढे हे प्रशासकीय यंत्रणा विधानसभेला आपल्याला वापरासाठी भेटणार नाही आहे. हे सर्वच सर्व वातावरण जे आहे, वातावरण निर्मिती या पूर्ण राज्यामध्ये तयार झालेली आहे. आणि विधानसभेच्या निवडणुकीवरच, या लोकसभेच्या निवडणुकीपेक्षाही विधानसभेच्या निवडणुकीवरच एकनाथ शिंदे गट शिवसेना या पक्षाचं मोठ्या स्वरूपात भवितव्य अवलंबून आहे. हे पाहणं देखील अतिशय आवश्यक आहे. आणि समजून घ्या, जर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा जर पराभव झाला, उमेदवारांचा पराभव जर झाला, तर आपलं भविष्य कोणत्या स्वरूपाचं या राजकीय पक्षामध्ये नाही आहे हे सर्वांनाच माहीत आहे. कारण काही जे उमेदवार आहे, काही जे आमदार आहे, काही आमदार जे आहे हे एकनाथ शिंदेसोबत या पद्धतीने आले असणार की यदा कदाचित जर आपण निवडून जर आलो नाही तर आपण भारतीय जनता पक्षामध्ये पराभव करू, आपली भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करू. परंतु भारतीय जनता पक्षाचे 9 खासदार निवडून आले. त्यांचंही महाराष्ट्रामधील जे भविष्य आहे अधांतरी आहे. मग या अधांतरी असलेल्या पक्षामध्ये आपण प्रवेश कशासाठी घ्यायचा. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फुटलेला आहे. तिथं अजित पवारच्या गटामध्ये जर प्रवेश जर घेतला तर त्यांचा एक खासदार सुनील तटकरे नावाचा कशा पद्धतीनं निवडून आला. म्हणून आणि स्वतःच्या पक्षामध्ये जर राहिलो तर स्वतःच्या पक्षामध्ये भविष्यामधील जे करिअर आहे कोणत्या स्वरूपाचं नाही आहे. भविष्यामध्ये आपल्याला एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये ज्यामध्ये भविष्य नाही आहे, 2 दरवाजे दिसत आहे. अजित पवार नावाचा दरवाजा दिसत आहे आणि भारतीय जनता पक्षाचा नावाचा दरवाजा दिसत आहे. हे सर्वचे सर्वचे दरवाजे हे कोणत्या स्वरूपाचे कामी येत नाही आहे. आणि उद्धव ठाकरे आपल्याला घेण्यासाठी तयार नाही आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या गटामध्ये स्मशान शांतता पसरलेली आहे. विजयाचा जल्लोष त्यांना साजरा करता येत नाही आहे. आपण आता भविष्यकाळ भविष्य आपलं कोणत्या पक्षामध्ये आपण जायचं, कोणत्या पक्षामध्ये जायचं म्हणजे एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये आपलं भविष्य नाही, अजित पवारांच्या गटामध्ये जाऊ शकत नाही, भारतीय जनता पक्षामध्ये जाऊ शकत नाही, उद्धव ठाकरे आपल्याला आपल्या पक्षामध्ये घेणार नाही आहे. त्याच्यामुळं आपण पुढे काय करायचं, आपल्याला इकडे आड आणि तिकडे वीर अशा स्वरूपाची परिस्थिती तयार झालेली आहे. हे एकनाथ शिंदेसोबतच्या सर्व सहकाऱ्यांना माहिती आहे. आपण कशासाठी एवढा अट्टहास केला, आपण आपला परंपरागत जो पक्ष आहे कशासाठी सोडला. इथं आपलं जे नेतृत्व आहे यांचा अपभ्रंश झालेला आहे. त्या ठिकाणी जे श्रीरंग बारणे जे आहे, निवडणूक झाली ना तर त्यांची नाराजी उफाळून आली. त्यांनी अजित पवार गटावर आरोप घेतला. अजित पवारांवर जरी आरोप नसन घेतला पण त्यांच्या गटावर आरोप घेतला. त्यांनी सांगितलं निवडणूक झाल्या की अजित पवारांनी माझा प्रचार केला परंतु त्यांच्या सहकाऱ्यांनी माझा प्रचार केला नाही. काल परवाच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये श्रीरंग बारणेची नाराजी उफाळून आलेली आहे. त्यांनी सांगितलं की आमची भुलवण केली एकच मंत्रिपद देऊन, आणि तेही मंत्रिपद आम्हाला जे दिलं ते राज्यमंत्रीपद दिलं आम्हाला. म्हणजे या हे निवडून आलेले जे खासदार आहे यांच्याही काही स्वरूपामध्ये नाराजी नाट्य सुरूच आहे आतून. हे नाराजी नाट्य एकनाथ शिंदे भविष्यकाळामध्ये कशा पद्धतीनं दूर करेल आणि आपल्या आमदारा आणि खासदारांमध्ये पर्यायानं या पक्षामध्ये शांतता कशी निर्माण करणार,
एकनाथ शिंदेच्या समोर हा यक्ष प्रश्न आहे की एका खासदारांमध्ये मोठ्या स्वरूपाची नाराजी आहे आणि एकनाथ शिंदे साहेब मोदीजी आणि शहा साहेबांचंच त्या ठिकाणी गुणगान करतात. त्याच्यामुळं या त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये एक नाराजी निर्माण झाली की एकनाथ शिंदे आपलं ऐकत नाही आहे आणि पर्यायानं एकनाथ शिंदेंचं भारतीय जनता पक्ष ऐकण्यासाठी तयार नाही आहे. त्याच्यामुळं भविष्यकाळ आपला कसा असणार याची चिंता आमदार आणि खासदार यांच्यामध्ये मोठ्या स्वरूपाची लागलेली आहे. एवढं सारं असून सुद्धा लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये विजयी जल्लोष साजरा न करता आपल्याला नाराजीला सामोरे जावं लागत आहे. आपलं कोणत्या स्वरूपाचं भविष्य या एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये नाही आहे हे सर्वच सर्व या पक्षामधील कार्यकर्त्यांना, नेते मंडळींना सर्वांना माहीत आहे. भविष्यकाळामधील हे नाराजी दूर करून आपल्या पक्षामध्ये शांतता कशी पसरणार, प्रत्येकाचं पुनर्वसन कसं करणार, हा एकनाथ शिंदेंच्या समोरचा यक्ष प्रश्न आहे. हे देखील पाहणं अतिशय आवश्यक आहे. कदाचित भविष्यामध्ये या सर्व आणि खासदारांना आणि आमदारांना एक चांगलं करिअर एकनाथ शिंदे साहेब घडून आणतील एवढीच अपेक्षा करूया. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.